आज आपण या व्हिडिओमध्ये ढाब्यावर मिळणारी पालक पनीरची भाजी घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी सोप्या पद्धतीने घरातील मोजक्याच साहित्यांचा वापर करून ही पालक पनीरची भाजी आज आपण बनवणार आहोत। प्रत्येक वेळेस पालक पनीरची भाजी बनवताना किंवा पालकाची भाजी बनवताना बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होतो, भाजीचा रंग चेंज होतो किंवा छान हिरवागार राहत नाही। तर आज या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या टिप्स जर आपण फॉलो केल्या तर भाजीचा रंग छान हिरवागार फ्रेश राहतो, त्याचबरोबर भाजी चवीला देखील खूप छान होते, अगदी परफेक्ट ढाब्यावर मिळते तशीच होते। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया। पालक पनीर बनवण्यासाठी इथे आपण 250 ग्रॅम पनीर छान कट करून घेतलेला आहे। आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे काप आपण करून घेऊ शकतो। इथे मी मीडियम साईज हे पनीर संपूर्ण कट करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल। अगदी जास्त मोठेही नाही किंवा एकदम लहानही नाही। त्याचबरोबर एक पालकाची जुडी मी पातेल्यामध्ये कमी पाण्यामध्ये छान शिजवून घेतलेली आहे। सर्वात आधी पनीर आपण शॅलो फ्राय करून घेऊया। अगदी कमी तेलामध्ये साधारण 2 चमचे इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे। कमी तेलामध्ये दोन्ही बाजूने हे पनीर छान शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। जास्त तेलामध्ये हे पनीर आपण तळल्यामुळे ते खाली कढईला किंवा आपण जे पॅन वापरू त्या पॅनला लागलं जातं किंवा चिटकलं जातं व त्याचे तुकडे होतात। दोन्ही बाजूने छान पनीर आपण शॅलो फ्राय करून घेऊ। पालकाच्या भाजीचा रंग छान हिरवागार फ्रेश राहण्यासाठी पालक आपण पातेल्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे, त्याचबरोबर झाकण न ठेवता शिजवून घ्यायचा आहे। साधारण 1 मिनिटभर झालेला आहे। दोन्ही बाजूने पनीर छान आपण शॅलो फ्राय करून घेतलेले आहे, हलकासा गोल्डन रंग आलेला आहे। आता आपण लगेचच वाटण काढून घेऊ। वाटण्यासाठी कढईमध्ये चमचाभर तेल मी टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतलेला आहे। जिरं चांगलं फुललं की यामध्ये आपण 1 वाटी बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ। कांदा एकदम बारीक देखील चिरून घ्यायचा नाही, थोडासा मोठा असेल तरी सुद्धा चालेल, कारण आपण ही जे वाटण आपण परतून घेणार आहोत त्याची आपण छान पेस्ट तयार करून घेणार आहोत। साधारण मीडियम साईज 2 कांद्याचे काप करून घेतलेले होते। कांद्याचे काप चांगले परतून झाले, हलकासा रंग लालसर झाला की यामध्येच आपण 1 वाटी टोमॅटोचे काप टाकून घ्यायचे आहेत। टोमॅटोचे काप देखील चांगले सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। कांदा व टोमॅटो चांगला परतून झालेला आहे। यामध्ये आपण 7 ते 8 लसूण पाकळ्या टाकून घेऊया। या भाजीमध्ये लसूण थोडासा जास्त लागतो। इथे तिखटाऐवजी आपण लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट वापरणार आहे, त्यामध्ये देखील मी लसूण भरपूर वापरलेला आहे। आपण लसूण टाकून घेतलेला आहे, त्याचबरोबर आल्याचे काप टाकून घेतलेले आहे, त्याचबरोबर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। हे सर्व जिन्नस आपल्याला मिनिटभर चांगले परतून घ्यायचे आहेत। हे जिन्नस चांगले परतून घेतल्यामुळे भाजीमध्ये कांदा व टोमॅटोचा उग्र वास येत नाही, भाजीचा छान वास येतो व चवीला देखील भाजी खूप छान होते। यामध्येच आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। वाटण चांगलं परतून झालेलं आहे, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। संपूर्ण वाटण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। हे वाटण जरी गरम असेल तरी देखील यामध्येच आपण पालक टाकून पालकाची देखील प्युरी करून घेणार आहोत, त्यामुळे पालक आपण आधीच गरम पाण्यामधून बाजूला काढून ठेवायचा आहे। पालक पातेल्यामध्ये टाकून शिजवून घ्यायचा आहे कमी पाण्यामध्ये व झाकण न ठेवता शिजवून घ्यायचा आहे, त्यामुळे या भाजीचा रंग छान हिरवागार राहतो। व पालक शिजवून झाल्यानंतर पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे व शिजलेला पालक आपण बाजूला काढून घ्यायचा आहे। पालक बऱ्याच वेळा गरम पाण्यामध्ये किंवा वाफेवर शिजवून घेतल्यामुळे त्याचा रंग चेंज होतो। पेस्ट तयार झाली की आपण लगेचच फोडणी देऊन घेऊ। फोडणीसाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे। जिरं देखील चांगलं फुललं की इथे आपण लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे। आपल्या तिखटाच्या अकॉर्डिंग इथे आपण मिरचीची पेस्ट कमी अधिक करू शकता। त्याचबरोबर आपण इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे। वाटणामध्ये अगोदरच आपण मीठ टाकून घेतलेलं आहे, त्यामुळे आता मिठाचं प्रमाण कमीच वापरायचं आहे। मिरची चांगली अर्धा मिनिट परतून झाली की आपण जी पालक व वाटणाची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती संपूर्ण पेस्ट इथे वापरायची आहे। संपूर्ण पेस्ट टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकाल भाजीचा रंग छान हिरवागार फ्रेश राहिलेला आहे, अजिबात रंग चेंज झालेला नाही। त्यामुळे मी सांगितलेली टिप्स म्हणजेच पालक शिजवताना आपण काळजी घ्यायची आहे, त्यामुळे पालकाचा रंग चेंज होत नाही। 2 चमचे आपण दही टाकून घेतलेलं आहे। या भाजीमध्ये फक्त 2 चमचे दही टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे भाजीची चव अधिकच वाढते।
व ही पालक पनीरची भाजी अगदी छान ढाबा स्टाईल होते। वरून बारीक किसलेलं पनीर टाकून घेऊ। ऑप्शनल आहे, तुम्ही वापरू शकता किंवा नसेल वापरायचं तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल। ही ग्रेव्ही छान आपण अर्धा मिनटं परतून घेऊ व त्यानंतर ग्रेव्ही चांगली परतून झाल्यानंतर छान त्याला उकळी आली की यामध्ये आपण पनीरचे तुकडे टाकून घेऊ। पनीरचे तुकडे छान कडक राहिलेले आहेत। आपण छान शॅलो फ्राय करून घेतल्यामुळे कमी तेलामध्ये अजिबात त्याचे तुकडे झालेले नाहीत। पनीर टाकून पुन्हा एकदा अर्धा मिनटं ही भाजी छान आपण उकळून घेऊ। अगदी छान परफेक्ट ढाब्यावर मिळते तशी पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकाल रंग खूप छान राहिलेला आहे, तसेच भाजीचा वास देखील खूप छान सुटलेला आहे। चला तर मग सोप्या पद्धतीने आपली ढाबा स्टाईल पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे। तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने आठवड्यातून एकदा तरी छान पौष्टिक ही पालक पनीरची भाजी नक्की ट्राय करून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।